म्हणजे कधी उठावं तर ब्राह्ममुहूर्ते उठावं. म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे 3:30-4 ही वेळ जर धरली ना तर ती सगळ्यात सुंदर वेळ असते. आपली झोप पूर्ण झालेली असते. हे ब्राह्ममुहूर्ताला जेव्हा उठायचं असतं तेव्हा किती वाजता झोपायचं हे पण ठरलं पाहिजे. आम्ही हल्ली फार उशिरा झोपत नाही, 12-12:30ला झोपतोच. हे असं सांगणारी जी पिढी आहे त्याला ब्राह्ममुहूर्त, त्याचा सकाळी 8 वाजता ब्रह्ममुहूर्त होतो. तो उठतो तेव्हा त्याचा ब्रह्ममुहूर्त सूर्यवंशी असतो. मला आठवतंय आमच्या सासूरवाडीला मी जायचो तेव्हा जे ताट वाढलेलं असायचं त्याच्यात उजव्या बाजूचे पदार्थ वेगळे असायचे, डाव्या बाजूचे पदार्थ वेगळे असायचे आणि 2 पदार्थांच्या मध्ये एक वाटी ठेवलेली होती आणि त्याच्यामध्ये केशर घातलेलं पाणी होतं. बस सासूबाईंना विचारलं की हे केशर घातलेलं पाणी इथे का ठेवलंय, त्याच्यात काही सुधारच वगैरे असं आहे का काही? म्हणजे नाही, साधं पाणी आहे ते. तुमची भाजी खाऊन झाली की त्या पाण्यात हात बुचकाळायचा, तुम्ही चटणी खाऊन झाली की त्या पाण्यात हात बुचकाळायचा. नाहीतर चटणीची चव श्रीखंडामध्ये येते आणि श्रीखंडाची चव भाजीत जाऊ नये. प्रत्येक चव वेगवेगळी राहावी यासाठी ते मिनी बेसिन तिथे तुमची बोटं बुचकाळायची. पेशवेकालीन थाट होतात. आनंद कसा घ्यायचा हे मला त्या क्षणाला कळेल की प्रत्येक चवीचा आनंद घ्यायचा आहे, प्रत्येक तन्मात्राचा आनंद घ्यायचा आहे, तरच पचन पूर्ण होतं.